आता मुद्दा असा आहे, आजचा विषय झाल्यानंतर सगळ्यांच्या मनातला मुद्दा असेल की मग आता ज्यांनी मतदान केलं, जे डिफेक्टर्स आहेत, जे शिवसेने बंडखोर आहेत, त्या आमदारांच्या मतांचं नेमकं काय? कारण झिरवळांनी ते रेकॉर्डवरती घ्यायला सांगितलेलं आहे. मग उद्या काय होणार? परवा म्हणजे 11 तारखेला काय होणार सुप्रीम कोर्टामध्ये? आता सगळ्यांचे हेच प्रश्न आहेत. एक प्राथमिक अंदाज असा आहे, ज्या अर्थी त्या मतांच्या आधारेच अध्यक्ष निवडले गेले असतील तर उद्या काय होणार आहे जवळपास निश्चित आहे. तसं होईल का? नियम काय सांगतो आणि वास्तव काय होईल? पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबिलिटी आपण बघणार आहोत. माझ्यासोबत इकडे जयंत माइंडकर आहेत, त्यांचंही स्वागत. मी पुन्हा एकदा सगळ्या गेस्टची ओळख करून देतो. माझ्यासोबत इकडे सम्राट फडणीस आहेत, पुण्याहून सकाळचे संपादक. पाठकजी सुद्धा आहेत, तरुण भारतचे माजी संपादक राहिलेले आहेत आणि संघाचे विचारक आहेत. तिघांचंही स्वागत. तर आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट सुद्धा आहेत. बापटजी, तुमचं स्वागत आहे. उल्हास बापटजी, आता काही प्रश्न एकमेकांशी निगडित आहेत. एक, आज जर का शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांच्या मतांसह जो काही 166 आकडा गाठला गेलेला आहे, त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली आहे, त्यामुळे उद्या काय होणार आहे हे आपण आता प्रेडिक्ट करू शकतो का? कसं आहे, हा तोडून बोलता येणं मला जरा कठीण वाटतंय. बरं. कारण कायद्यात हायरार्की मध्ये घटनात्मक कायदा तो सर्वोच्च स्थानावर असतो आणि त्याच्याशी जुळता मिळताच इतर कायदा किंवा एक्झिक्युटिव्ह ऍक्शन ही घटनेशी जुळती मिळती असावी लागते. आणि मोदींनी त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं होतं की राज्यघटना हा आता या देशाचा धर्मग्रंथ आहे, त्यामुळे सर्व आता राज्यघटनेप्रमाणे चालेल असं आम्हाला घटना शिकवणाऱ्यांना वाटत होतं. बरं. परंतु प्रत्येक झालं नाही. हो, कारण एलएलएम आम्ही शिकवत होतो कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनल यातला फरक असा, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिखित राज्यघटना आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे त्याप्रमाणे वागण्याची प्रवृत्ती. तर ती जी प्रवृत्ती आहे ती मला याच्यात एक घटनेचा प्राध्यापक म्हणून दिसत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने मी बोलत नाहीये, पण उदाहरणार्थ चुका कुठनं व्हायला लागल्या की ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना कळलं की आपल्याला मेजॉरिटी नाही, त्यावेळी कदाचित त्यांनी राजीनामा देणं आवश्यक होतं. ही सगळी वेळ आली नसती. त्यामुळे वाजपेयी 13 त्यावेळी होते, त्यावेळी त्यांना 191 वर आपण जाणार नाही माहिती असतं, 13 दिवस तरी का राहिले प्रश्न निर्माण झाला. म्हणजे डेव्हिड कॅमेरॉननी बहुमत असताना सुद्धा जनतेचं मत आपल्या म्हणून राजीनामा दिला. तर ते जे कॉन्स्टिट्यूशनलिझम आहे ते आपल्या इथे येत नाही. आणि राज्य तर मी बोलणार नाही, कारण मी गेले 10 दिवस त्याच्यावरच बोलतोय की राज्यपालांची भूमिका ही प्रचंड संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे आणि अनेक उल्लंघन ते करतायत. म्हणजे त्याची यादी मी आता वाचून दाखवत नाही, फक्त मी एवढंच सांगतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलंय की द गव्हर्नर शुड रिमेंबर दॅट ही इज नॉट अन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट बट ही द स्टेट. आणि त्यांनी जी शपथ 59 कलमाखाली की मी प्रिझर्व करीन कॉन्स्टिट्यूशन, त्याप्रमाणे त्यांनी वागावं. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो की घटना जी असते ती उत्क्रांत होत असते. विशिष्ट उत्क्रांतीच्या टप्प्यावर आपण आता आहोत. एक तर अमेंडमेंट करून घटना वर जाते. आतापर्यंत 105 अमेंडमेंट झालेले आहेत. सुप्रीम कोर्ट डिसिजनमुळे घटना वर जाते. जसं केशवानंद भारती मध्ये सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर येणार नाही, तसं हे 10व्या शेड्यूल बद्दल आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय मला अपेक्षित आहे. आणि त्यामुळे आपली राज्यघटना वरच्या पेडेस्टलवर जाण्याची शक्यता आहे. आणि अर्थात प्रथा परंपरांमध्ये घटनेचं प्रगल्भता येत असते. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये मी पार्लमेंटमध्ये अनेकदा पाहिलंय की जिथे स्पीकर ज्याच्याकडे बघतो तोच मनुष्य फक्त बोलतो, बाकी खाली बघतात. याला आय ऑफ द स्पीकर इंग्लंडमध्ये. तर इतक्या वरच्या स्तराला जायला आपल्याला खूप अवकाश आहे. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो की मला असं वाटतं की आता 2 गोष्टी शक्य आहेत. एक तर ही सगळी केस, आता तर ही वेकेशन बेंच पुढे चालू आहे, पण ही कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे जाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण भारत हे संघ असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये आता हे प्रश्न निर्माण होणार. कारण केंद्रात एका पक्षाचं सरकार आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार जर का राज्यात असेल तर गव्हर्नर निश्चित करू शकतो. हे घटना समितीतच म्हटलेलं आहे, हे माझं मत नाहीये. आणि ते आपल्याला आता दिसते या ठिकाणी. तेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जायला पाहिजे किंवा राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाकडे सल्ला मागता येतो 143 कलमाखाली की या गोष्टी करा. तर आता कुठल्या गोष्टी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की 174 कलमाखाली राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय सत्र बोलवता येतं का, तर याचं उत्तर नाही असं आहे जे आत्ताच्या राज्यपालांनी बोलवलेलं आहे. कारण राज्याच्या डिस्क्रिशन मध्ये म्हणजे तारतम्य वापरण्याची
पॉवर्स असतात त्याच्यामध्ये 174 कलम येत नाही. बरं. पॉइंट 1 वेळ दिला का तर नाही दिला, याचे उत्तर नेगेटिव्हच आहे. हम्म. त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग असताना फ्लोअर टेस्ट घ्यावी हो हा निर्णय सुप्रीम कोर्टाला द्यावा लागेल. कारण आत्ताच्या सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं या 2 जजेसनी हो की समजा काही उलट झालं तर आम्ही अॅनल करू. आधीच हो अॅनल करू म्हणजे काय, पण फ्लोअर टेस्ट रद्द करावी लागेल, चीफ मिनिस्टरची निवडणूक होईल. हम्म. हे असं करण्यापेक्षा हेच फ्लोअर टेस्ट जर का पुढे ढकलली असती हम्म. डिस्क्वालिफिकेशन निकाल लागेपर्यंत तर ते जास्त चांगलं झालं असतं. बरं आणि पार्लमेंट सिस्टीम हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलाय हो ज्याच्यामध्ये इंग्लंडमध्ये जसं पंतप्रधानांचा सल्ला राणीवर बंधनकारक असतो हम्म. किंवा आपल्या पंतप्रधानांचा सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो, हो तसाच राज्यामध्ये चीफ मिनिस्टरचा सल्ला हा गव्हर्नरवर बंधनकारक असतो. हम्म. इथे उलट चाललंय, गव्हर्नरच चीफ मिनिस्टरवर त्यांचे निर्णय लागतायत. बरं तेव्हा कुठेतरी शेड्यूलचा प्रचंड विचार व्हायला पाहिजे. 10व्या शेड्यूलमध्ये आता हे शेवटचं माझं वाक्य हो की दुसऱ्या परीक्षेतात असं म्हटलंय की एखाद्यानी आपणहून पक्ष सोडला किंवा दुसऱ्या कलमात म्हटलंय की जर का पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा अब्स्टेन केलं हो तर तो डिस्क्वालिफाय. याला जे 3 अपवाद होते त्यातला स्प्लिट अपवाद गेला आता, हो तो घटना दुरुस्ती 81 काढून टाकला आपण 2003 मध्ये म्हणजे वाजपेयी असताना. हम्म. आणि दुसरा तो मर्जर आहे, तिसरा स्पीकरचा आहे. तर आता आपला जो विषय चाललाय तो मर्जरचा चाललाय. हो तर याच्यामध्ये आता जे घडतंय ते घटनेप्रमाणे चाललंय का याचा विचार सुप्रीम कोर्टाला करावा लागेल. कारण बरं. त्यात असं म्हटलंय की जेव्हा पक्ष ठरवतो विलीन व्हायचं, हो आता पक्ष कुठे शिवसेना आहे, हे बाहेर पडलेले लोक जे आहेत तो पक्ष नाहीये. हो पक्ष कोण आहे हे ठरवण्याचा आधार स्पीकरला किंवा सुप्रीम कोर्टाला नाहीये, तो इलेक्शन कमिशनला आहे. बरं त्यांच्याकडे अर्ज करतो आणि इलेक्शन कमिशन पॉलिटिकल पार्टीला रेकॉग्निशन देतं किंवा त्यांचं चिन्ह पण ठरवतं. हो तेव्हा हे बाहेर पडण्याचा गट आहे, हा पक्ष नाही. हा पहिला मुद्दा. शिवसेनेनी विलिनीकरणाचा निर्णय घेतलेला नाही. हम्म. मग बाहेर पडलेला गट आहे त्याचं कायदेशीर अस्तित्व काय आहे. हम्म. 2/3 बाहेर पडणं मला मान्य आहे, हो परंतु ते विलीन झाले कुठेच. बरं. त्यामुळे व्ह्यू तर असा आहे, म्हणजे लोकसभेच्याच सेक्रेटरी जनरलनी मागच्या घेतलेला आहे हम्म. की हे सगळे डिस्क्वालिफाय होत आहेत. हो पण समजा हे डिस्क्वालिफाय झाले नाही हो आणि जर का हे आहेत असं धरलं हो तर यांचा पक्ष कुठला हे ठरवावा लागेल. कारण आत्ताचा जो पक्ष आहे हो तो शिवसेना उद्धव ठाकरेंकडे आहे. हो. त्यांनी व्हीप काढलेला आहे. हो हा व्हीप यांच्या बंधनकारक आहे का हे बरं. सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल. नाहीतर हे सगळेच डिस्क्वालिफाय होतील आणि तसे जर का झाले तर पुढचं सगळंच गणित बदलेल ना. हो. कारण सुप्रीम कोर्ट की जर का याचा निर्णय विरुद्ध लागला हो. तर आम्ही रेट्रोस्पेक्ट हे सगळं रद्द करू. बरं म्हणजे मग ही टेस्ट पण रद्द झाली, हो. ते चीफ मिनिस्टरची पण रद्द झाली. मग एवढं सगळं करण्यापेक्षा हम्म. थोडासा धीर धरून जर का 15 दिवस पुढे घेतली असती टेस्ट आणि हो. हे याचा विचार आधी केला असता हो. तर मला असं वाटतं की जास्त चांगलं झालं असतं. मी पुन्हा सांगतो, कारण माझ्या गेल्या 10 दिवसाच्या बोलण्यावरनं खूप लोकांचा असा समज होतोय की मी कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या विरुद्ध बोलतोय की काय, तर तसं अजिबात नाहीये. मी राज्यघटनेशी एकनिष्ठ आहे आणि त्यामुळे राज्यघटनेप्रमाणे जे घडतंय त्याचं अनालिसिस मी करतोय या ठिकाणी. याच्यातला आता तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे की या एकनाथ शिंदेच्या आमदारांचं स्टेटस काय आणि ते एकमेकांशी संबंधित आहे. एक उद्या त्यांच्या विरोधात, कारण हे रेकॉर्डवरती आलेले, त्यांनी वोटिंग केलेलं नाहीये, शिवसेनेला व्हीप ओलांडलेला आहे. व्हीप ओलांडलेला आहे हे झिरवळ आणि शिवसेनेचं मत आहे. वेरॅज एकनाथ शिंदेचं म्हणणं की आम्ही शिवसेना आहोत विधिमंडळातली. निवडणूक आयोगाची कक्षा ही विधिमंडळ बाहेरच्या पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेशी संबंधित आहे का विधिमंडळ पक्षामध्ये सुद्धा निवडणूक आयोग लक्ष देऊ शकतो, याच्याशी सुद्धा पुन्हा भेद येणार आहे. त्यामुळे अनेक कॉन्स्टिट्युशनल बॉडीज एकमेकांच्या समोर उभ्या राहत आहेत. माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता शिंदे गटासमोर कोणते पर्याय आहेत आणि 11 तारखेसमोर सुप्रीम कोर्टासमोर काय पर्याय असू शकतात? नाही, काय आहे, या अँटी डिफेक्शन लॉ मध्ये अखंड पॉलिटिकल पार्टी असा शब्द वापरलेला आहे. बरं. कुठलेले लोक असा शब्द वापरलेला नाहीये. हो त्यामुळे पॉलिटिकल पार्टी कुठली आहे तर शिवसेनाच आहे. आता बरं. त्यांचा व्हीप जर उल्लंघन केलेलं असेल तर ते डिस्क्वालिफाय होतील. आता हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. हो. मला जे दिसतंय ते म्हणतोय इथे प्रत्यक्ष आता सुद्धा सुप्रीम कोर्ट फ्लोअर टेस्ट घ्या असं म्हणेल असं मला वाटलं नव्हतं, परंतु त्या 2 जजेसनी सांगितलं की घ्या फ्लोअर टेस्ट म्हणून. तेव्हा एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने एखादी गोष्ट सांगितली तर ते काही ब्रह्मवाक्य होत नाही किंवा ते काही शेवटचा कायदा होत नाही. सुप्रीम कोर्ट स्वतःचेच निर्णय अनेक वेळा बदलतं.
घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार जो आहे संसदेचा तो किती आहे याच्याबद्दल 4 वेळा सुप्रीम कोर्टाने निर्णय बदललाय आणि शेवट केशवानंद भारती खटल्यात सांगितलं की कुठलाही भाग बदलता येईल परंतु बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. आणि बेसिक स्ट्रक्चर कुठलं तर ते म्हणाले आम्ही ठरवते बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे सर्व अधिकार जो आहे तो पार्लमेंटरी सॉव्हरेंटीकडनं कॉन्स्टिट्युशनल आणि ज्युडिशियल सॉव्हरेंटीकडे त्यांनी नेला. म्हणजे घटना बदल ते करू शकतात. तेव्हा आता पुढे सुप्रीम कोर्ट 5 एक लक्षात घ्या की हा निर्णय 2 जजेसचा आहे आणि माझं म्हणणं असं आहे कॉन्स्टिट्यूशन बेंच पाहिजे. जसं बोबडे 9 जजेसनी ठरवलं की शेवट आहे की नाही हे फ्लोअर ऑफ द लेजिस्लेचरवर ठरलं पाहिजे. तसं आता अँटी डिफेक्शन लॉचा अर्थ हा सुप्रीम कोर्टाने लावायला पाहिजे असं मला वाटतं. नाही तर तोपर्यंत गोंधळ चालू राहतील आणि हा जो घोडे राजकारणावर कधीच बोलत नाही पण कुठलाच काहीतरी असल्याशिवाय लोक सोडत नाही ते उघडत नाही अगदी. पण बोल मी जयंत माइंडकरांकडे जातो. माइंडकरजी तुमची एखादी कमेंट किंवा बापटांना प्रश्न असेल तर प्लीज. नाही बापट खरं तर धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धती ज्या सहजतेने सोप्या शब्दात कॉमन मॅन करता तुम्ही जे काही सांगितलं त्याच्याबद्दल. पण यातलं मला आत्ता आपल्याच तोंडून एक आलेलं वाक्य फार महत्वाचं आहे जे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे की राज्यपाल हे नोकर नाही आणि राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यकारभार करावा जे काही आपल्याला म्हणजे सेशन सुद्धा बोलवावं लागतं आणि ते पाळल्या गेलेलं नाही. आणि हे जर का तंतोतंत पाळल्या गेलं तर प्रसन्न हे आता जे सेशन झालंय ते सुद्धा योग्य की अयोग्य हा प्रश्न उद्भवतो. आणि या आधी सुद्धा अशाच प्रकारची 12 नावं ज्याचा उल्लेख केला 12 विधान परिषदेच्या आमदारांची नावं ही मुख्यमंत्र्यांच्याकडनं रेकमेंड केलेली असताना त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. त्याच्यामुळे मुळातच राज्यपालांच्या एकूण पूर्ण भूमिकेवर जे प्रश्नचिन्ह राहतं ते राहतच. आणि त्याचबरोबर बापटांनी जो अजून एक उल्लेख केला की केवळ 2 जजेसनी ते यू कॅन गो अहेड तुम्ही फ्लोअर टेस्ट घेऊ शकता पण हा जो इश्यू आहे तो आम्ही 11 तारखेला घेऊ हे जे सांगितलंय हे असं घेण्यापेक्षा हे फुल बेंच समोर येणं ज्या प्रकारे SR बोम्मुई केस 1999 साली जे एक लँडमार्क ठरलं. आता एकूण हा जो अँटी डिफेक्शन लॉ मध्ये जे काही लूपहोल्स होते हे लूपहोल्स कायमचेच बुजवा. आता त्यांनी एक टेक्निकल मुद्दा सांगितला की यू हॅव टू मर्ज. अजूनही हे शिंदे सेना असं आपण म्हणतोय ते स्वतःला शिवसेना म्हणतात पण आपण त्याला शिंदे सेना म्हणतोय. टेक्निकली उद्धव ठाकरे आजही सांगू शकतात की मी स्वतः पक्षप्रमुख आहे आणि माझ्या गटाचा जो काही लेजिस्लेचर पार्टी लीडर आहे तो अजय चौधरी आहे आणि त्याचा व्हीप आहे तो सुनील प्रभू आहे असं सांगू शकतात. आता यामध्ये अगदी तुमच्याकडे आहे 37 आहे 39 आहे तुम्ही सुरतहून गुवाहाटीला पळवून नेले किंवा स्वतःच्या इच्छेने गेले हा मुद्दा आपण सोडून देऊ आहेत. पण मर्ज कॉन्स्टिट्यूशन असं सांगताय की तुम्ही मर्ज कुठल्या तरी पक्षात झाले पाहिजेत. हे झालेले आहात का नाही. मला असं वाटतं त्यांनी अतिशय महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि हे सुप्रीम कोर्टाने असं 4ला आणि 11ला न करता एकदा सर्वांनी मिळून एकदा कायमचे हे एक मुद्दा याच्यामध्ये मी सुधीर पाठक पण आलेले त्यांच्यांना पण मला हे प्रश्न जाऊन विचारायचे आहेत. पण मी जातोय पुन्हा एकदा बापट सरांकडे. बापट सर आता हा जो पुढचा न्यायिक प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यात होऊ शकणाऱ्या कालापहरणामुळे कारण ही प्रक्रिया साधी सोपी नाहीये. तुम्ही नुसती तर सुप्रीम कोर्ट नाही तुम्ही तर बेंचेस नियुक्त करण्याच्या बद्दलचा मुद्दा मांडताय. या कालापहरणामध्ये आता उरलीत किती सरकारकडे? आताच म्हटलं जातं की साधारणपणे 2 वर्षाच्या आत बाहेर कदाचित मध्यावधी लागेल. त्यामुळे या कालापहरणामध्ये एकूणच हे सरकार टिकून जाईल असं वाटतं का? नाही हा प्रश्न तुमचा खूपच अवघड आहे याचं उत्तर देणं. कारण आपलं सुप्रीम कोर्ट काही वेळा रात्री बसूनही पटकन निर्णय देतं आणि काही वेळा 1-2 वर्ष झाली तरी निर्णय देत नाही आणि ते फार महत्वाचे असतात. उदाहरणार्थ माझ्या दृष्टीने पुन्हा मी पक्षाच्या बाजूने बोलत नाहीये घटनेच्या बाजूने बोलतोय की CAA हा जो कायदा केलेला आहे हा पूर्णपणे घटनाबाह्य कायदा आहे. तेव्हा तो घटनात्मक आहे का घटनाबाह्य आहे हे ठरवायला यांना 1.5 वर्ष लागत असेल. कारण आपला देश जो आहे बेसिक फीचर सेक्युलरिझम असल्यामुळे सिटिझनशिपच्या मध्ये धर्म आणता येत नाही. हा अगदी शब्दामध्ये घटनेत लिहिलेला आहे. असं असताना CAA पास झालाय तो घटनाबाह्य दुसऱ्या दिवशी ठरवायला पाहिजे होता. किंवा 370 कलम जे रद्द झालाय तो राजकीय प्रश्न आहे त्याच्यात मी अजिबात जाणार नाही.
पण ज्या रीतीने ते प्रोसिजर जो वापरलाय रद्द करण्याचा तो घटनेत बसतो नाही हे सुद्धा सुप्रीम कोर्टासमोर आता आहे. त्याच्यावरही सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाहीये. 2 वर्ष झाली आता या गोष्टीला. तेव्हा तुम्ही म्हणता तसं याचा निर्णय 2 वर्षांनी लागणार असेल तर तोपर्यंत हे रद्दच होणार आहे. जसं अनेक ठिकाणी झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टात वेळ लागतो. हाच बरोबर ज्युडिशियल सिस्टीमचा फार मोठा दोष आहे. विशेषतः केसेसमध्ये साध्या केसमध्ये सिव्हिल 5 वर्ष अगदी ठीक आहे पण पॉलिटिकल केस हे धोकादायक ठरतं. सुधीर पाठकांकडे जाण्यावरी बापट सर आणखी मुद्दा मला याच्यामध्ये ज्या 3 एजन्सीज दिसत आहेत की जे पुढच्या याच्यात फार महत्वाच्या डिसिजन मेकर असतील. 1 विधानसभा अध्यक्ष, 2 राज्यपाल, 3 निवडणूक आयोग, 4 सुप्रीम कोर्ट. या 4 घटकांपैकी सर्वाधिक डिसायसिव्ह कोण ठरतील? कारण याच्यातल्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग या तरी स्वायत्त संस्था आहेत. वेळेस राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष यांना काही एक पॉलिटिकल रंग असू शकतो आणि तो मानला जातो, तो कोणीच नाकारत नाही. वेळेस सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग तसे नाही आहेत. तर या 4 पोल्स पैकी कोणता पोल सर्वाधिक महत्वाचा ठरेल? हा मला विचारलेला प्रश्न. हो बापट सर तुम्हाला. नाही माझ्या मते शेवट द फायनल इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. बरं. त्यामुळे महत्वाचं सुप्रीम कोर्ट ठरणार. त्याच्या लगेच खाली इलेक्शन कमिशन ठरणार. बरं. आणि गव्हर्नर 155 कलमाखाली त्यांना राष्ट्रपती नेमतात पंतप्रधानांच्या सांगण्यावरून. बरं. आणि ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 156 कलमाखाली राहतात म्हणजे पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत. त्यामुळे इंदिरा गांधींच्या काळापासून आतापर्यंत मोदींच्या काळापर्यंत प्रत्येक गव्हर्नर हा पंतप्रधानांची मर्जी राखायचा प्रयत्न करतो. तेव्हा आपण राज्यपाल विषय सोडूनच देऊत ना, तो राजकीयच आहे. बरं. मी उल्हास बापटजी आपण किती वेळ पुढे असेल मला माहित नाही पण मी परत तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. एक प्रश्न राहिलेला मी सुधीर पाठक यांच्याकडे जातो. सुधीर पाठकजी, घटना तज्ञ असलेले उल्हास बापट यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेत. एक, मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिलेले नसताना अधिवेशन बोलावणे, डिफेक्शनच्या बाबतीत निर्णय झालेला नसताना ज्या आमदारांच्या बाबतीत म्हणजे आक्षेप आहेत त्यांच्याद्वारे मिळालेल्या मतांद्वारे अध्यक्षांची निवड, आणि हे झाल्यानंतर बहुमताची चाचणी कोणाद्वारे की ज्या सदस्यांनी मुळात मतदान करून टाकलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे जो 11ला निर्णय लागणार सुप्रीम कोर्टात. तर या प्रक्रियेच्या मुळे हे सगळं टाळता आलं नसतं का? पक्षांनीच पुढाकार घेतला असता ते टाळता आलं नसतं का? नाही टाळता आलं असतं की नाही हा पुन्हा दुसरा प्रश्न आहे. विषय असा स्पष्ट आहे की SR बोंबे प्रकरणाने जे सांगितलं आहे की विधानसभेच्या फ्लोअरवरच आपली सत्ता सिद्ध केली पाहिजे, बहुमत सिद्ध केलं पाहिजे आणि म्हणून त्या अंगाने झालंय. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या अतिशय प्रदीर्घ काळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रिया नाही. सगळ्या कायद्यांच्या मागे नैतिकतेचं तत्व असतं. नैतिकतेचं तत्व नसेल बाकी शब्द बंबाळ काही कायदे असू शकतात. एक मूलभूत नैतिकता प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न होतो. तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं त्याच्यावर मला कळते ते इतकंच की शेवटी या विधिमंडळाने इथे बसलेल्या लोकांनी मग अध्यक्ष असतील आपण सगळ्यांनी हे ठरवावं लागेल की ज्याची औपचारिकता अधिकृतता ठरली नाहीये त्या सभागृहाने त्या सदस्यांनी मतदान करायचे, निर्णय घ्यायचे, अध्यक्ष निवडायचा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सभागृह चालू ठेवायचंय, कायदे बनवायचे. हे चालणार आहे का महाराष्ट्रामध्ये? मी सम्राटकडे जातो. सम्राटचा मागाचा मुद्दा राहिला होता. सम्राट, मी प्रसन्न असं म्हणत होतो की 2 प्रकारची आता लढाई सुरू आहे. एक न्यायालयीन लढाई चालू असणार आणि एक परसेप्शनची. विधिमंडळाच्या आजच्या निर्णयानं परसेप्शनच्या लढाईमध्ये शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी बाजी मारली. कारण ज्या पद्धतीचं कामकाज आता चाललं त्यावरून असं ज्या कटुता जी अपेक्षित होती, आता अगदी उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या भाषणामध्ये रक्तरंजित रस्ते होतील असं काही घडलं. सभागृह चाललं, सभागृहांमध्ये परस्परांचं अभिनंदन केलं गेलं आणि नार्वेकरांच्या अध्यक्ष निवड झाल्यानंतरची भाषणं बघितली तर हे एका दिशेनं राजकीय परसेप्शनच्या लढाईमध्ये महाविकास आघाडी म्हणून आता जे काही उरलेले घटक आहेत त्यांनी सपशेल माघार घेतल्याचं चित्र आता उभं राहिलं. कायदेशीर लढाईमध्ये पुन्हा बदलेल का माहित नाही पण आजची जी लढाई होती, कारण याच्यानंतर 2 दिवसांमध्ये विधान परिषदेच्या अध्यक्षांची निवड, सभापतींची निवडही करावी लागणार आहे. अशा वेळी पुन्हा हीच लढाई होणार आहे. त्यावेळी सुद्धा न्यायालयाचा निकाल हातात नसणार आहे. त्यामुळे विधानसभेचा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या 2 लढाया एकदा एकनाथ शिंदे गटानं जिंकल्या की त्याच्यानंतरच्या पुढच्या न्यायालयीन लढाईमध्ये याच गोष्टी पुढे करून न्यायालयाच्या निकालाबद्दल न्यायालयात सामना केला जाईल असं मला वाटतंय. प्रसन्न.
मी पुन्हा एकदा बापटांकडे जातो. मी बापट यांच्याकडे सारखं सारखं यासाठी जातोय कारण त्यांच्याकडे वेळ मर्यादित आहे आणि ते जाणार आहे, त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. बापट सर, आणखी एक मुद्दा उपस्थित होतो आणि तो फारच गमतीदार मुद्दा आहे की जर का एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृतता प्राप्त झाली, आपण हायपोथेटिकलच बोलतोय, तर असं चित्र बघायला मिळेल की एकनाथ शिंदे त्यांनी नेमलेले प्रतोद हे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या 16 आमदारांवरती कारवाई करतील, त्यांना डिक्टेट करतील आणि मग मनाने विरोधात असलेल्या आदित्य ठाकरे आणि शिवसेना चमूला सत्ताधाऱ्यांबरोबर बसावं लागेल एकनाथ शिंदेबरोबर, असं काहीतरी चित्र तयार होईल? नाही, असं होऊ शकेल, पण हे केव्हा होईल की शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे हे ठरल्यानंतर होईल. आणि मी आता म्हणे की इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टात हा चेंडू आहे, त्यामुळे त्याला वेळ लगेच काही तसं होणार नाहीये. आणि ही गोष्ट अशी की आता विधान परिषदेचे सदस्य जे 12 यांनी नेमलेले नाहीत आतापर्यंत 1.5 वर्ष, जे पूर्ण अनकॉन्स्टिट्युशनल होतं पण नेमले नाहीयेत, ते आता या मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरनं ते नेमून टाकतील. म्हणजे यांची बाजू विधान परिषदेत जास्त पक्की होण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की हे सगळं तुम्ही आधी जे म्हणालात ते की कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी हा जो भाग आहे, म्हणजे मी अगदी सुरुवात माझी जी केली तिथेच पुन्हा येतो की कॉन्स्टिट्युशन ही लिखित राज्य कायदा आहे आणि कॉन्स्टिट्युशनिझम म्हणजे त्या स्पिरिट पुढे जाणं हा वेगळा भाग असतो. आणि तिथे आपण कुठेही खूप कमी पडतो. अजून आपल्याला खूप प्रगल्भता भारतामध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं. की इथे थांबतो, मला पुढे जायचं आहे म्हणून. एक अगदी शेवटचा छोटा प्रश्न विचारतो आणि मी तुम्हाला तुमचे धन्यवाद मी माने. एक शेवटचा अगदी थोडक्यातला प्रश्न, सुप्रीम कोर्टाकडे चेंडू गेल्यानंतर, म्हणजे 11 तारखेबद्दल म्हणतोय, सुप्रीम कोर्ट सरळ सरळ कोणत्याही प्रकारचा पुढचा भाग न घेता हा विधिमंडळाचा विषय आहे आणि सुप्रीम कोर्ट काय वुड कीप इटसेल्फ ॲब्स्टेन किंवा आम्ही बाजूला राहू आणि हा विधिमंडळाने ठरवावं असं करत बॉल पुन्हा अध्यक्षांकडे टोलावतील अशी शक्यता आहे? अगदी बरोबर आहे. हा प्रश्न मला अनेक ऍडव्होकेटनी पण आता विचारलाय की लेजिस्लेटिव्ह प्रोसेसमध्ये, लेजिस्लेचरच्या आतल्या कामकाजामध्ये न्यायालयाने भाग घेऊ नये असंच आहे, सगळीकडे असं आहे, म्हणजे इंग्लंडमध्येही तसंच आहे. परंतु जर का एखादी गोष्ट घटनेच्या विरुद्ध होत असेल, म्हणजे घटनाभंग होत असेल, तर मग सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येतो. तेव्हा आता इथे घटनेचं कुठे उल्लंघन झालंय का हे सुप्रीम कोर्टाला बघावं लागेल. आणि आणखी जाता जाता शेवटचं सांगतो की वकील किती आहे याच्यावरही खूप दाट म्हणजे वकील असतील तर त्यांच्या बाजूने लागायची शक्यता असते. पण हे अनेक फॅक्टर, पण कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ही सगळ्यात वर येते असं मी विद्यार्थ्यांना शिकवतो. उल्हास बापट पुण्याचे आहेत, त्यामुळे त्यांनी कमेंट्सच्या मध्ये सुद्धा खूप काही ते बोलून गेले. ज्या सायलेन्स स्पीक्स व्हॉल्युम्स असं म्हणतात तसं त्यांनी बिटवीन द लाईन स्पीक्स व्हॉल्युम्स असा तो प्रकार झालेला आहे. धन्यवाद उल्हास बापट जी, आपण सविस्तर वेळ दिला यासाठी. खूप खूप धन्यवाद.